ही हुताशणी पौर्णिमा तुमचं नशीब बदलू शकते। हुताशणी पौर्णिमेच्या दिवशी जर हा एक छोटा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील अडथळे अग्नीमध्ये जळून जातील। ऐका पूर्ण माहिती। हुताशणी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही एक चूक केली तर वर्षभराचे पुण्य व्यर्थ जाऊ शकते। आजच जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कसा घ्यायचा स्वामींचा खरा आशीर्वाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण अतिशय पवित्र आणि दिव्य अशा हुताशणी पौर्णिमेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत आणि या दिवशी कोणते उपाय करायचे, कोणती सेवा करायची आणि गुरु माऊलींनी सांगितलेल्या भावनेतून आपण हा दिवस कसा साधायचा हे मनापासून समजून घेणार आहोत। हुताशणी पौर्णिमा म्हणजे फाल्गुन महिन्यातील ती पवित्र पौर्णिमा ज्या दिवशी अग्नीची उपासना केली जाते, होळी प्रज्वलित केली जाते आणि आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, दुःख, अडथळे आणि वाईट संस्कार या अग्नीला अर्पण करून नवीन सकारात्मक सुरुवात केली जाते। यावर्षी होळी म्हणजेच हुताशणी पौर्णिमा 3 मार्च 2026 मंगळवार या दिवशी आली आहे। हो भक्ताहो, किती पवित्र आणि मंगल दिवस आहे हा। या दिवशी संध्याकाळी होळी दहन म्हणजे अग्नी प्रज्वलन केले जाईल आणि त्या पवित्र अग्नीत आपण आपल्या मनातील सर्व दुःख, चिंता आणि नकारात्मकता अर्पण करतो। धूळवड किंवा धुलीवंदन 4 मार्च 2026 बुधवार या दिवशी साजरी केली जाईल। आनंदाने, रंगांनी आणि प्रेमाने एकमेकांना भेटण्याचा हा दिवस आहे। होळी हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा अतिशय पवित्र दिवस मानला जातो। या दिवशी वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते। या दिवशी नकारात्मकता जाळून नव्या आनंदाची आणि सकारात्मकतेची सुरुवात केली जाते। म्हणूनच हा सण केवळ रंगांचा नाही तर मनशुद्धीचा आणि नव्या आशेचा सण आहे। हा दिवस आपल्याला शिकवतो की जसं अग्नी सर्व अशुद्धता जाळून टाकतो तसं आपणही आपल्या मनातील राग, मत्सर, भीती आणि नकारात्मक विचार जाळून टाकायचे आणि नव्या आशेने जीवन सुरू करायचं। गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे नेहमी सांगतात की सेवा म्हणजे फक्त बाह्य कृती नाही तर ती अंतर्मनाची शुद्धी आहे आणि हुताशणी पौर्णिमा हा दिवस त्या शुद्धीचा उत्तम योग आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावे। देवघरात तुपाचा दिवा लावावा आणि स्वामी समर्थांचा नामजप किमान 1 माळ तरी करावा। शक्य असेल तर 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप मनोभावे करावा। यानंतर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून थोडा वेळ ध्यान करावे आणि मनातली एक नकारात्मक सवय आजपासून सोडण्याचा संकल्प करावा। संध्याकाळी होळी प्रज्वलित होताना त्या अग्नीसमोर उभं राहून हात जोडून प्रार्थना करावी की देवा, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे, आजार, संकट आणि दुःख या अग्नीत जळून जाऊ दे। होळीमध्ये नारळ अर्पण करावा, थोडे हरभरे किंवा गहू टाकावेत आणि 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात। प्रदक्षिणा घालताना मनात किंवा हलक्या आवाजात स्वामींचा जप करावा। हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो आणि वातावरण शुद्ध करतो अशी श्रद्धा आहे। हुताशणी पौर्णिमेला आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे दान। या दिवशी शक्य असेल तर गरजू व्यक्तीला अन्नदान करावे, कपडे द्यावेत किंवा किमान गूळ आणि हरभरा वाटावा। गुरु माऊलींचा संदेश स्पष्ट आहे की सेवा आणि दान हेच खरे धर्मकार्य आहे आणि या दिवशी केलेले दान अनेक पटींनी परत येते असे मानले जाते। ज्यांना घरात वारंवार भांडणं होतात किंवा मानसिक ताण असतो त्यांनी या दिवशी सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि थोडी हळद कुंकू लावून स्वामींचे स्मरण करावे। तसेच हुताशणी पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य द्यावे आणि मनातील इच्छा शांतपणे व्यक्त करावी। हा उपाय मानसिक शांती आणि स्थैर्य देतो असे सांगितले जाते। जर शक्य असेल तर या दिवशी गुरुचरित्रातील एक अध्याय वाचावा किंवा स्वामी समर्थांची आरती कुटुंबासोबत म्हणावी। सामूहिक प्रार्थना आणि नामस्मरण यामुळे घरात सकारात्मक स्पंदने वाढतात। हुताशणी पौर्णिमा हा फक्त सण नाही तर आत्मशुद्धीचा, क्षमाशीलतेचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस आहे। आजच्या दिवशी कोणावरही राग धरू नका। शक्य असेल तर एखाद्याला मनापासून माफ करा आणि स्वतःलाही माफ करा। हीच खरी अंतर्मनाची होळी आहे। माझ्या भगिनींनो आणि मातांनो, घर सांभाळताना आपण खूप काही मनात साठवून ठेवतो, पण आजच्या या पवित्र दिवशी त्या सगळ्या वेदना, ताण आणि चिंता अग्नीत अर्पण करा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करा।
विश्वास ठेवा, श्रद्धेने केलेली छोटी सेवा देखील मोठा बदल घडवू शकते. चला तर मग या हुताशणी पौर्णिमेला आपण सर्वजण मिळून नामजप, दान, प्रार्थना आणि सकारात्मक संकल्प करून आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समाधानाचे प्रकाश पेटवूया. हुताशणी पौर्णिमा हा अतिशय पवित्र आणि ऊर्जायुक्त दिवस आहे. म्हणून या दिवशी आपण जसं काही विशेष उपाय करतो तसं काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण कधी कधी आपल्या नकळत झालेल्या छोट्या चुका देखील आध्यात्मिक साधनेत अडथळा निर्माण करू शकतात. चला तर मग अतिशय शांतपणे आणि प्रेमाने समजून घेऊया की या दिवशी कोणत्या चुका करू नयेत. सर्वात पहिली चूक म्हणजे राग आणि वाद. हुताशणी पौर्णिमा ही नकारात्मकता जाळून टाकण्याची रात्र आहे. त्यामुळे या दिवशी घरात भांडण, कटू शब्द किंवा कोणाचा अपमान करणे पूर्णपणे टाळा. राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण आजचा दिवस मनशुद्धीचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्नीचा अनादर करू नका. होळीच्या अग्नीसमोर हसत खेळत उभे राहणं ठीक आहे, पण त्या अग्नीमध्ये प्लास्टिक, कचरा किंवा अपवित्र वस्तू टाकणे टाळा. अग्नीला देवता स्वरूप मानले जाते, त्यामुळे फक्त नैसर्गिक आणि शुद्ध वस्तूच अर्पण कराव्यात. तिसरी चूक म्हणजे श्रद्धेविना केलेली पूजा. फक्त परंपरा आहे म्हणून पूजा करणे आणि मन दुसरीकडे ठेवणे याचा फारसा लाभ होत नाही. या दिवशी थोडा वेळ जरी मिळाला तरी पूर्ण मनाने नामजप करा. चौथी गोष्ट म्हणजे दान करताना अहंकार बाळगू नका. दान केलं म्हणून त्याची चर्चा करणे किंवा दुसऱ्याला कमी लेखणे टाळा. दान हे गुप्त आणि नम्रतेने केले तरच त्याचे खरे पुण्य मिळते. पाचवी चूक म्हणजे अपवित्रता आणि आळस. या दिवशी शक्यतो उशिरापर्यंत झोपणे, घर अस्वच्छ ठेवणे किंवा देवघर दुर्लक्षित ठेवणे टाळा. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आणि देवघर स्वच्छ ठेवणे ही मूलभूत गोष्ट आहे. सहावी गोष्ट म्हणजे अन्नाची नासाडी करणे. होळीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रसाद किंवा गोडधोड बनवले जाते, पण अन्नाची नासाडी करणे टाळा. अन्न हे अन्नपूर्णेचे रूप आहे, त्याचा आदर करावा. सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार धरून ठेवणे. आजचा दिवस क्षमाशीलतेचा आहे, त्यामुळे कोणाविषयी मनात कटुता असेल तर ती सोडण्याचा प्रयत्न करा. हीच खरी अंतर्मनाची शुद्धी आहे. आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणतीही कृती करताना विवेक ठेवा. श्रद्धा असू द्या, पण ती समजून, प्रेमाने आणि संतुलनाने असावी. माझ्या भगिनींनो आणि मातांनो, हुताशणी पौर्णिमा हा भीतीचा दिवस नाही तर प्रकाशाचा दिवस आहे. या दिवशी आपण फक्त बाहेरची होळी पेटवत नाही तर मनातील अंधारही दूर करतो. म्हणून शांतता, स्वच्छता, श्रद्धा आणि नम्रता या 4 गोष्टी लक्षात ठेवा. स्वामींचे नाव घ्या, मन हलकं करा आणि प्रेमाने हा दिवस साजरा करा. जय जय श्री स्वामी समर्थ.